अनेक अशी लोक आहेत, तंत्र साधक आहेत, की तिथे भैरवी साधनेसाठी जातात. बरं. तिथेच तुम्हाला श्रीविद्या त्रिपुरा साधनेसाठी सुद्धा लोक जातात. आता महिषासुरमर्दिनी म्हणजे तिच्या उग्र स्वरूपाची जर जागृती करायची असेल तर तिथे काही साधक आहेत की जे अशा पद्धतीने साधनेसाठी त्या क्षेत्री पोचतात. श्रीविद्या त्रिपुरा साधनेसाठी सुद्धा तिथे लोक येतात. बरं, आता प्रत्येक जण असं दाखवून साधना नाही करत, पण ते देवीचं शक्तिपीठ आहे, तिथे ती ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा उपयोग तंत्रसाधकांना खूप छान माहिती आहे. त्यातच ह्या तंत्रसाधनांचा पुढे पुढे हळूहळू पद्धतीने कसा अपभ्रंश झाला बघा, की ह्याच तंत्रसाधना पुढे तुम्ही आराधी ऐकले, देवीच्या कवड्याच्या माळांचा शृंगार असतो, आमच्या घरात आहेत. बरोबर. तर देवीची माळ परडी असते, देवीच्या कवड्यांचा साज असतो, तर त्या कवड्यांचा साज असतो आणि त्याच स्त्रीला किंवा पुरुषाला आराधी असं म्हटलं जातं. आता आराधी म्हणजे अर्धी